मी रिअल इस्टेटमध्ये साधारणतः 9 वर्षापासून आहे. तर मला जवळपास पुण्यातले सगळेच प्रोजेक्ट माहिती आहेत. तर जेव्हा मी बावधानमध्ये गंगा लेजंड स्पेसिफिकली प्रोजेक्टला जेव्हा आलो होतो, मी इथलं एटायर लोकेशनपासलं जे बघितलं, आजूबाजूला जे काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीला बघून मी खूप अट्रॅक्ट झालो. ओव्हरऑल जर बघितलं गेलं मेट्रो कनेक्टिव्हिटीसुद्धा ही जवळ आहे. तर फ्युचर पर्स्पेक्टिव्हने जरी बघितलं गेलं तर मला ते कनेक्टिव्हिटीमध्ये टाईम माझा खूप सेव्ह होतो. आता साधारणतः खूप सारे कस्टमर्स असे आहेत ज्यांना बावधान प्रोजेक्टबद्दल, गंगा लेजंड काउंटी प्रोजेक्ट माहिती आहे. पण त्यांना हे नाही माहिती की इथले जे प्रोजेक्टची जी USP आहे, प्लस त्याचा जो ॲप्रिशिएशन ज्याला आपण म्हणतो, तो त्यांना माहीत नाही की किती फास्ट वाढत चाललं आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी जर बघितल्या किंवा सेल्स टीमकडनं समजून घेतल्या आणि ॲज अ पर्स्पेक्टिव्ह ज्या लोकेशनचा बेनिफिट आहे, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी समजून घेतल्या की डेफिनेटली त्यांना ते आवडेल आणि त्यांना डिसिजन घेण्यासाठी इझी पडेल.